लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला होता। तसंच मुंबईतील सभेत मोदींकडे काही मागण्याही केल्या होत्या। आता त्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी राज ठाकरे मोदींची भेट घेणार आहेत। पाहूया। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, मराठा साम्राज्याचा इतिहास हा शालेय शिक्षणामध्ये मुलांना लहानपणापासून शिकवला जावा, गड किल्ल्यांना पूर्वीचं ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, मराठा साम्राज्याचा इतिहास हा शालेय शिक्षणामध्ये मुलांना लहानपणापासून शिकवला जावा, गड किल्ल्यांना पूर्वीचं ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी। राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं लोकसभा निवडणुकीत महायुतीसाठी खास जाहीर सभा घेतली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली। लोकसभा निवडणुकीत मनसेनं मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता। मुंबईत झालेल्या त्या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे 7 प्रमुख मागण्या केल्या होत्या। यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, देशपातळीवरच्या शालेय शिक्षणात मराठा साम्राज्याचा इतिहास शिकवला जावा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांना ऐतिहासिक दर्जा मिळवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करावी, मुंबई गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण केलं जावं, एवढंच नाही तर संविधानाला धक्का लागणार नाही याची ग्वाही द्या, भारत विरोधी मुस्लिमांचा शोध घ्या आणि त्या पलीकडे जाऊन राज्यातल्या रेल्वेसाठी अधिक निधी द्या, अशा एकूण 7 मागण्यांचा त्यात समावेश होता। लोकसभा निवडणुकांच्या नंतर एकदा केंद्रात भाजप प्रणित एनडीएची सत्ता आली। तसंच नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथही घेतली। मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं की। पण राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केलेल्या मागण्यांचं पुढे फारसं काही झाल्याचं दिसत नाही। त्याविषयी विचारला असता राज ठाकरे यांनी काय उत्तर दिलं, तुम्हीच ऐका। महायुतीची जी सभा झाली होती मोदींच्या आधी तुमचं पाठवून झालं होतं, तर तुम्ही एक 5 मागण्या केल्या होत्या तुमच्याकडे प्रमुख, राज म्हणजे अभिजात दर्जापासून तर रेल्वे, तर त्याच्या पाठपुराव्यासाठी काय अजून मी भेटणार आहे त्यांना, मी आता भेटणार जाऊ। राज ठाकरे लवकरच पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत। पण त्यांनी केलेल्या मागण्यांवर खरंच केंद्र सरकार गंभीर आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। कारण मुंबई गोवा महामार्गाचं काम आजही रखडलंय आणि ते वेगानं पूर्ण करण्यासाठी कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीयेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।